संध्या लाईव्ह आवाज महाराष्ट्राचा। दौंडच्या राजेगाव स्वामी चिंचोली सीमेवर वन खाते बसले डोळे झाकून। विराट राष्ट्रीय लोकमंचची मुख्यमंत्र्यांकडे तक्रार। जुना चांडोली रोड जाधववाडी शुंदेवाडी जवळ असलेल्या कचरा डेपोवर कचरा टाकणे बंद करा, अन्यथा आंदोलन करू, स्थानिक ग्रामस्थांचं वक्तव्य। माईंच्या लेकींनी बनवला अप्रतिम असा तिरंगा, रितीस क्रिएटिव्ह तर्फे फॅब्रिक पेंटिंगचे प्रशिक्षण। नारायणगाव पोलिसांनी भुरट्या महिला चोराला केले 1 तासात जेरबंद। सासवडमध्ये स्वर्गीय चंदू काका जगताप यांच्या पुण्यस्मरणानिमित्त भव्य भजन स्पर्धा। संत सोपान काका महाराज मंदिर प्रांगणात हरिनामाचा गजर। भिगवणला मच्छीमारांची चोरी करणारा मासा पोलिसांच्या जाळ्यात अडकलाय। मच्छीमारांचे इंजिन व बोट चोरणारे भिगवण पोलिसांनी केले जेरबंद। पुण्याचे माजी पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांच्या विरोधात खुली चौकशी सुरू। मसाजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येच्या निषेधार्थ परभणी येथे हजारो नागरिकांनी मूक मोर्चा काढला। या आंदोलनात मनोज दरांगे आणि ज्योती मेटे सहभागी झाले होते। संतोष देशमुख यांच्या हत्येप्रकरणी सुदर्शन घुले आणि सुधीर सांगळे या आरोपींना अटक करण्यात आली आहे। ठाण्यानंतर आता पुण्यातही हिंदी मराठी वाद उफाळलाय। मनसे कार्यकर्त्यांनी हिंदी भाषिक व्यक्तींना बेदम मारहाण केल्याची घटना घडली आहे। या घटनेमुळे शहरात तणावाचे वातावरण निर्माण झालंय। नांदेड न्यायालयाने बॉम्बस्फोट प्रकरणातील सर्व आरोपींना निर्दोष मुक्त केलंय। या निर्णयामुळे सीबीआयला धक्का बसला असून या प्रकरणाची पुन्हा चौकशी होणार का याकडे आता सर्वांचं लक्ष आहे। जळगाव येथे घडलेल्या रेल्वे दुर्घटनेत मृत्युमुखी पडलेल्या व्यक्तींच्या कुटुंबियांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आर्थिक मदतीची घोषणा केली आहे। या दुर्घटनेत अनेक प्रवासी जखमी झाले होते। महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीने पक्षांतर्गत शिस्तभंगाच्या आरोपांवरून युवक काँग्रेसच्या 60 पदाधिकाऱ्यांना पदमुक्त केलंय। या कारवाईमुळे पक्षात खळबळ उडाली आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने दावोस येथे 15.70 लाख कोटी रुपयांच्या गुंतवणुकीसाठी सामंजस्य करार केलाय। या करारामुळे राज्यात मोठ्या प्रमाणात रोजगाराच्या संधी निर्माण होण्याची अपेक्षा आहे। शिवसेना शिंदेगड शहर प्रमुखाने खासदार संजय राऊत यांच्या तोंडाला काळे फासणाऱ्याला 1 लाख रुपयांचे बक्षीस देण्याची घोषणा केली आहे। या विधानामुळे राजकीय वातावरण चांगलंच तापलंय। राज्यात चिकनगुनिया रुग्णसंख्येत दुपटीने वाढ झालाय। विशेषतः काही जिल्ह्यांमध्ये या आजाराचे सर्वाधिक रुग्ण आढळलेत। नागरिकांना आरोग्याची काळजी घेण्याचे आवाहन करण्यात आलंय। अशाच अपडेटसाठी आमच्या संध्या लाईव्ह चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा।